पहिला चेंडू बाटची कडा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. इथून दरम्यान पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती एकच धाव. एकेरी धाव स्वतःचा संघाचा एक या धावसंख्येनं खातं ओपन केलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसला. झेलची शक्यता झेल पर्यंत सतरक्षक पोहोचला होता. इथून मात्र झेल झाले जमिनीला दान. लगेच 2 धावा. रनिंग पर्यंत विकेट म्हणावं लागेल. 2 धावा. तिसऱ्या पंचांना इथून रेफर केलंय. फेकीवरती आक्षेप आलाय. यानंतरचा बॉल चेक केला जाईल. यानंतरचा चेंडू चेक केला जाईल. चला मॅच स्टार्ट ठेवा. धावसंख्येचा विचार केला बिनबाद 3 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ. आतापर्यंत विचार केला ना तर झेल सोडले लॉंग ऑन रिजन मध्ये. त्यानंतर प्रसाद स्ट्रायकिंग इनला पाहतोय. नो स्ट्रायकिंग इनला रोहन. ही सलामीची जोडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान पाहिलं ना तर सरळ बॉल शरीरावरती आदळला. हा बॉल चेक केला जाईल. याची दक्षता घ्या. फेअर डिलिव्हरी. चला मॅच स्टार्ट ठेवा. धावफलकावरती धावा 3 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल लढवा बाटना फटका अक्रॉस द लाईन फटका बाद आहे. खराब सत्यरक्षण त्या ठिकाणा. एकदा पूर्ण पुन्हा दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धावा. एकेरी होती तिथे दुहेरीला कन्वर्ट केला. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 5 च्या आकड्यावरती. पहिलं षटक आतापर्यंत मार्गस्थ. 3 ओव्हरचे मॅच 30 ते 35 धावा करणं गरजेचं असेल दोन्ही संघाला. गोलंदाज पुन्हा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क झाला देखील नाही. एसटी रक्षकाने केली चुकी. बॉल चाललाय तो पाठीमागच्या दिशेनं. स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलाय. इथून पाहिलं गेलं तर 22च्या स्वरूपात आलेली एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 6. मोठा फटका रोहनच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय अगदी सीमा रेषा पार. साईड स्क्रीनचा अगदी जवळ पडणारा हा षटकार. षटक क्रमांक पाहिला गेला तर पहिला इथून संपलाय जरूर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा हा षटकार आपण पाहिला रोहनच्या बॅट मधून. हेलिकॉप्टर फटका. बारा धावा धावफलकावर शेवटच्या बॉलवरती तो रोहनच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर इथून गरज असेल आता प्रसाद याला मोठे फटके खेळण्याची किमया असेल. पहिला चेंडू अकोट डब्याचा हलक्या हाताना हा फटका आपण पाहतोय मिड ऑफला. नाहीतर पहिलं तर अगदी एकेरी धावसंख्येसाठी हा फटका होता. एकच धाव एकच्या मदतीनं धावसंख्या 13.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला, झेलची शक्यता, स्लेपच्या शतरक्षकांना झेल टिपले, फलंदाज बाद, पहिला धक्का रोहनच्या स्वरूपात डोनेवाडी संघाला. गणेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेशला बादोय धाव फलकावरती धावांचा विचार केला. 13 या धाव संख्येवरती लागणारा हा पहिला धक्का. तेरा धावा धाव फलकावरती. अगो डब्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कवसला पाठवलाय. अगदी गॅप मोठा आहे त्या ठिकाणी, परंतु बॉलला थांबवलाय. इथून दुहेरीचा प्रयत्न, तिसरीचा चालवलाय. इथून पाहिलं गेलं सहज रीतीने 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न करत होता गणेश. दरम्यान पाहिलं गेलं तर या 3 धावा. इथून फलंदाज असेल बाद. 2 धावा, तिसरी घेताना फलंदाज झाले बाद. या 2 धावा, तिसरी धाव घेताना फलंदाज झाले बाद. 2च्या मदतीने धाव संख्या 15. समीर बॅट्समन. इथून पाहिला तर वाईट बॉल. अवंतर धाव. अवंतरच्या मदतीने धाव संख्येत भर. धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. बॉल चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आलाय. सरळ गोलंदाजीतून करताना आपण पाहतोय या दुसऱ्या षटकात. रोहित गोलंदाज मार्कवरती पाहतोय. आतापर्यंत योग्य तो टप्पा वापरलाय गोलंदाज रोहितना. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे, वेगाने पोहोचलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा नशिबाचा चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साह्याने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 2 बाद 20. 2 बाद 20 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्यात.
शेवटचा बॉल शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून बाटची इनसाइड एज स्लिपचा सतरक्षक अगदी वेगाने पोहोचला बॉल पर्यंत. दरम्यान थांबवला बॉलला. एकच धाव. षटक क्रमांक 2 इथून संपलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 बाद 21 धावा. येणारे अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर. शेवटचे षटक वैभव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर ब्लॉकर रिजन मध्ये वेगला होता. समोरच्या दिशेनं या बॉलला केलून काढला. जिथं एकेरी होती तिथं दुहेरीला कन्वर्ट केलं गणेश आणि समीर या 2 फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा खर्च केल्यात वैभव गोलंदाजांना. 2 धावेनं धावसंख्या हलती दुलती ठेवली जाते. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटच्या षटक वैभवला प्राचारित केल्या. त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती तिथे आलेल्या 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून सतरक्षकाला झेल सोडली. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. इथून दरम्यान पाहिलं ना तर तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. समीरच्या बारीचा अंतर लागणारा तिसरा धक्का. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद समीर. सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय वैभवला. अगोदर डब्याचा बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेशचा. प्रयत्न सक्सेस राहिला इथून गणेश फलंदाजाचा. लवा फुलतो असे इष्टी रक्षकाने चुकी केली. एकदा पूर्ण. एकेरीवरती थांबवलंय राजूना. एकच धाव. सागिंग इथला राजू. अगोदर डब्याचा बॉल होता. डब्बा पडल्यानंतर बाहेरचा वलन घेतलं या बॉलना. डाव्या स्थितीचा बाहेरून जाणारा बॉल. पंचा दिनेश वागचौरेना व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतरच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 धावा धाव फलकावरती. अजून जवळपास पहिला
अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉल अवंतर धाव आले 27 धावा. बाची कडा पाठीमागे फाईन स्लिपला केली आहे चुकी. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. सतरक्षक धावताना पाहतोय त्या ठिकाणी. इथून 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न करतोय राजू गणेशने थांबवलाय. या 3 धावा. 3 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 बाद 30 धावा. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय डोनेवाडी संघाच्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा षटक शेवटचा बॉल. तीस धावा. शेवटचा बॉल. गोलंदाज वैभव तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला खऱ्या अर्थानं. फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेशचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. सरळ बॉल यष्टी रक्षकाच्या हातात. इथून आलाय तो निर्धाव चेंडू, अर्थातच डॉट. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो निलेश पवार. चला फलंदाज लगेच जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 31 धावा संख्येची इथून गरज असेल विजयासाठी शिंगडोल संघाला.
चला सामना स्टार्ट करा. येणारे 18 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एला नंदू, नो स्ट्रायकिंग एला आपले बादू वैभवला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बादची अपील केली होती पंचांनी, पंचांकडे खऱ्या अडचण एसटी रक्षकांना. गोलंदाजीसाठी गणेश, स्ट्रायकिंग एनला नंदू, नो स्ट्रायकिंग एनला वैभव, अशी ही जोडी रंगले मैदानाच्या आतमध्ये. 31 चा पाठलाग करायचा. 31 धावसंख्या करत असताना पहिला चेंडू आलाय डॉट. मोठा फटका, इथून बॉल पाठवलाय अगदी पाहिलं ना तर सीमा रेषा पार, इथून षटकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर बॉलला धाडलाय नंदूना. षटकार आलाय दुसऱ्याच बॉल वरती. आणि किड एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता होती. इथून झेल जमिनीला दान झाले, दरम्यान थांबवलाय नंदून, थांबवलाय. एकच धाव, एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धाव संख्या 7 धावा. धावा धाव फलकावरती पाहतोय. धावलकावरती धावा 7 धावा. इथून ब्लॉकर रिजन मध्ये फेकलेला हा बॉल, लॉंग ऑफला फटका. त्या ठिकाणी सतरक्षक धावताना पाहतोय. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवला होता, दरम्यान थांबवलाय. 2 धावा. 2 धावेनं धावसंख्येत भर, धावसंख्या 9. सरे गोलंदाजी वाहतोय गणेश. अवघ्या 10 धावा आतापर्यंत. लवा फुलटॉस अगदी पहिला स्टेट ऑन द ग्राउंड फटका. राजू आलाय वेगाना. एकदा पूर्ण एकेरीवरती थांबवलाय. एकच धाव, एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धाव फलक 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावरती. 12 चेंडू 20 ची गरज. येणारे 12 चेंडू 20 धावा करायचे आहेत. खऱ्या अर्थानं 10 ची सरासरी इथून कंपल्सरी राखणं गरजेचं असेल सिंगडोल संघाला. धाव फलकावरती धावा या 11 धावा, बिनबाद 11. 12 चेंडू गरज आहे 20 धावा संख्येची. 20 धावा करायचे आहेत. दरम्यान बाईला गेला तर गोलंदाजीसाठी रोहन गोलंदाजी मार्कवर. चला सामना स्टार्ट करा लगेच. कुठलाही विलंब न करता सामना लगेच स्टार्ट करा. गोलंदाज तयार. रोहन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आखो टप्प्याचा भिरकावून दिलाय. अगदी पहिला तर बॉलला पाठवलं होतं मिड विकेटला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी वैभव, कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का नंदूच्या स्वरूपात सिंगडोल संघाला. तर एक गोलंदाजी रोहनची. अगोदर डब्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. व्हाईट बॉल. रोहिदासने बॅट्समॅन
व्हाईट बॉल अवंदर धाव. अवंदरच्या मदतीने धाव संख्या 12. 12 धावा धाव फलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून पहिलं तर निर्धाव चेंडूला डॉट झाले. सूर्य गोलंदाजी करताना पाहतोय रोहन या गोलंदाजा आतापर्यंत अवघी एक धाव खर्च केली. रोहन या गोलंदाजांना जवळपास 2 चेंडूंचा खेळ संपुष्टावर आलाय. 10 बॉल 19 ची गरज. रक्षकांना टिपले झेल. फलंदाज होईल बाद. रोहिदासच्या बारीचा अंत. 9 बॉल 19 ची गरज. येणारे 9 चेंडू 19 धावा संख्येची गरज. बॉल टू रन हे समीकरण इथून खऱ्या अर्थानं प्रति 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या ते 19 धावा. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 2 बाद 12 हे सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय. शिंगडोल संघाचा न्यू बॅट्समन रोहितला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. रोहित वरती आता दारोमदार जिम्मेदारी असेल. वैभव आणि रोहित या 2 फलंदाजावरती ते शिंगडोल संघाचे. इथून एसटी रक्षकाने चुकी केली आहे. बॉल पाठीमागे आहे. दरम्यान इथून पहिलं ना दरम्यान एक बाईकच्या स्वरूपात ही एकेरी धाव. येणारे 8 चेंडू 18 धावा करायचे आहेत. शेवटच्या षटकापर्यंत 10 ते 12 धावा जर का असल्या ना तर वैभवाने रोहित याच्यावरती ती दारोमदार जिम्मेदारी आहे. त्या धावा ठोकू शकतात. मोठा फटका बॉल पाठवलाय अगदी लॉंग ऑन सी मारे शापार. वैभव याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. मी म्हटलं होतं मी उल्लेख केला होता वैभव आणि रोहित या 2 फलंदाजांचा. खऱ्या अर्थानं स्लॉट मध्ये टाकलेला हा बॉल खऱ्या अर्थानं वैभवनं पाहिलं. बॅटच्या अगदी जवळ अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय तो वैभवच्या बॅट मधून. शेवटचा बॉल अगोदर टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर इथून पाहिलं तर उचली घेतली या बॉलनं. इथून 3ऱ्या पंचांना रेफर केलंय. नॉट आउट. फलंदाज सुखरूप आहे क्रीज मध्ये. सहा चेंडू 12 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी वैभव. पहिला चेंडू हलक्या हाताना सॉफ्ट हँडना फटका. बॉल लॉंग ऑफला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. 11 धावसंख्येची गरज. कसं वाटतंय विशाल तुला? शेवटचे 5 बॉल. 11ची गरज असताना आडवा बाटना लॉंग ऑन ला फटका. सतरक्षक वेगानं आलाय. समीरनं केली चुकी. तुहेरीचा प्रयत्न चालवलाय. लगेच 2 धावा. रनिंग बिटवीन विकेट. वैभव रोहित या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावा. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या 22. 4 बॉल 9 धावसंख्येची गरज. कोण जिंकणार हा सामना? 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 करायचे आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड विकेटला हा बॉल लॉंग ऑन कडून सतरक्षक आलाय रोहन दुहेरीचा प्रयत्न, इथून मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. वैभवच्या परिचांत महत्वाची विकेट, इथून फलंदाज बाद वैभव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत 8 धावा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच इंटर वा. न्यू बॅट्समन विशाल. येणारे 3 चेंडू विजयासाठी 8 धावा संख्येची गरज असेल. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. दरम्यान पाहिला गेला विशाल याला प्राचारित केला मैदानाच्या आतमध्ये. 7 स्कोरर मंगेश इलम सांगतात अजून 8 करायचे आहेत विजयासाठी. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून पाहिलं गेला तर टप्पा पडल्यानंतर पहिलेच बॅट अगदी वेगानं फिरवले होते फलंदाज विशालना. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. शेवटचे 2 चेंडू करायचे 8 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून पुन्हा एकदा डॉट 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 डॉट. सामना एकतर्फे खऱ्या अर्थानं सामना पाहिला ना तर डोनेवाडी संघाच्या बाजूना हा सामना गेलाय. जवळपास पाहिला तर एका बॉल मध्ये 8 करायचे आहेत. एखादा चमत्कार झाला या बॉल वरती, इथून दांडी गोल फलंदाज बाद.